विलास लेंडवे सेकंडरी टीचर आहे सर. गेले जवळजवळ 1.5 वर्ष झालं हे आपल्या रॉयल फॅमिलीमध्ये जॉईन आहे. लास्ट वर्षापासून तुम्ही सर या फॅमिलीचे सभासद आहात? हो सर. यस सर. क्या बात आहे सर. 1.5 वर्षापूर्वी म्हणजे 18 महिन्यांपूर्वी काय चॅलेंजेस घेऊन सर तुम्ही या ठिकाणी आला होता? माझं जे वाढलेलं वजन होतं त्या वाढलेल्या वजनामुळं मी आपल्या या रॉयल फॅमिलीला जॉईन केलेलं आहे. जेव्हा मी जॉईन व्हायचं होतं त्यापूर्वी माझं जे वजन होतं ते जवळजवळ 110 किलो क्रॉस केलं सर मी. 110 किलो वजन होतं सरांचं. 110 किलो वजन. सो सर 110 किलो वजन तुमचं ज्यावेळेस तुम्ही घेऊन तुम्ही चालत होतात, काय चॅलेंजेस तुम्हाला येत होते सर या 110 किलो वजनावर? सर डलनेस आणि अनइझीनेस हे होतं सर. हे थोडस डलनेस, आळस वाटायचं, भरपूर वाटायचं, बोरिंग वाटायचं. परंतु जेव्हा लाईफ बोरिंग झाली होती. हो. यस सर. यस सर. यस सर. तो सर आज 1.5 वर्ष झालं तुम्ही या फॅमिली बरोबर जॉईन झालेला आहे. टोटल किती केजीचा फॅट लॉस केलाय सर तुम्ही? 25 किलो सर. 25 किलो. वाव, सुपर सुपर सुपर. कॉंग्रॅच्युलेशन सर जी. ओके सर. सरांचं वजन 110 किलो होतं. रॉयल वेलनेस अँड फिटनेस सेंटर बरोबर इथल्या वेलनेस कोच बरोबर ते जॉईन झाले. सिस्टीम फॉलो केली, प्रॉपरली डाएट प्लॅन आणि एक्सरसाइजच्या थ्रू त्यांनी 25 किलोग्राम वजन कमी. सर किती दिवसात हे 25 किलोग्राम वजन कमी झालं? सर हे फक्त पहिल्या 3 महिन्यामध्ये सर हे मी वजन कमी केलेलं आहे सर. आणि त्यानंतर हे कॉन्स्टंट आहे सर सध्या. आणि येस सर. आणि जेव्हा आपल्या फॅमिली जॉईन व्हायचं होतं सर त्यावेळेस मी दररोज एक 5 ते 7 किलोमीटर चालायचं सर पहाटे. दररोज चालायचो. पण तेव्हा माझं वजन 110 वरनं 108 वरती यायचं, कधी 111 वरती यायचं, पण कमी कधी झालेलं नव्हतं. पण जेव्हा माझे ग्रेट कोच कविराज दत्तू सर जेव्हा मला भेटले तेव्हा त्यांनी मला सर म्हटले मी आपली रॉयल फॅमिली आहे आणि या रॉयल फॅमिली जॉईन केली त्यामुळं माझं वजन कमी झालंय. मी जेव्हा सरांना पहिल्यांदा पाहिलेलं होतं तेव्हा दत्तू सरांचं वजन हे जवळ 97-98 किलो होतं. आणि नंतर बऱ्याच दिवसातून पाहिल्यानंतर सरांचा जो रिझल्ट पाहिला त्यांच्याकडून मी प्रेरणा घेतली की म्हटलं आपण सुद्धा आता जसं सरांनी केलेलं आहे त्या पद्धतीनं आपण सुद्धा वजन कमी करू शकतो. मग सरांना मी विचारलं की सर मला काय करावं लागेल. की सरांनी मला पहिल्या दिवशी लिंक दिली की सर म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जॉईन व्हा. मी जॉईन झालो. पहिले जवळजवळ महिनाभर सर मी कधीही माझा व्हिडिओ सुरू केलेला नाही किंवा मला स्टेप जमत नव्हते. अगदी स्लोली मी स्टेप करायचो. व्हिडिओ माझा कधीच सुरू नव्हता सर. आणि अजून मग मी थांबायचो 3-4 मी स्टेप करायचो. परंतु जेव्हा हे सराव माझा होत गेला तेव्हा मात्र माझ्यामध्ये खूप बदल झाला. आणि पहिल्या महिन्यामध्ये फक्त सर माझं 2 किलो वजन कमी झालं. मी सरांना भेटलो की सर म्हटलं की सर मी एवढं वर्कआउट करतोय परंतु माझ्यामध्ये काय वजन कमी झालेलं नाही. तेव्हा सरांनी सांगितलं की सर ही तुमची सुरुवात आहे की तुमचं जे वॉटर फॅट लेवल आहे ते कमी झालेलं आहे की तुम्हाला काय करावं. मी म्हटलं सर मला काय करावं लागेल. की सर म्हटले की तुम्हाला जो फॉर्म्युला 2 आहे तो 2 घ्यावा लागेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त वेट लॉस मॅरेथॉन तुम्हाला भाग घ्यावा लागेल. मग तेव्हा सरांना म्हटलं की सर आज आपण काय करूया की फॉर्म्युला 2 ची ऑर्डर करूया. आणि ऑर्डर केल्यानंतर लगेच मी काय केलं की तो सरांनी सांगितलेला जो डाएट आहे SMS प्लॅन तो मी फॉलो केला. आणि मग पहिल्या महिन्यामध्ये दुसऱ्या महिन्यामध्ये जवळजवळ मी सर 10 किलो वजन कमी केलं. आणि मग तिथून माझी लिंक लागली आणि मग मी अगदी थोडंसं मला बरं वाटतं, समाधान वाटतं. पहिल्यांदा खूप नाराज झालो सर मी 2 किलो वजन कमी झाल्यामुळे. परंतु मी मात्र सर बरेचसे जण पार्टिसिपेंट आमच्याकडे देखील येतात. स्टार्टिंगला असंच होतं. त्यांच्या लाईफ मध्ये खूप मोठं अमेझिंग असं गिफ्ट त्यांच्या समोर ठेवलेलं असतं पण ते कुठेतरी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदरच ते या ठिकाणी सोडून देतात. तर गिव्हअप करून टाकतात. जर सर तुम्ही त्या पहिल्या 2 किलोच्या नंतर जर का फॅमिली जर का सोडून गेली असती तर आज कोणत्या वजनावरती असतात सर तुम्ही? 115 ते 20च्या पुढे सर क्रॉस केलं असतं. जेव्हा मी पहिली जी लाईफ बघितली सर की माझं काही खाणे, वडापाव खाणे, चहा भरपूर पिणे, म्हणजे हॉटेलमध्ये जर एखाद्या सर मी गेलो की तिथं मी ऑर्डर देण्यापूर्वी वेटर मला सांगेल की सर हे आणू का तुम्हाला. म्हणजे एवढी ते हॉटेलच्या लोकांना सुद्धा माझी सवय झाली की सर खूप म्हणजे. आता 25 किलोग्राम वजन तुम्ही केले, कसं वाटतं बरं सर? स्वतःवर कॉन्फिडन्स कसा आहे? म्हणजे स्वतः तुम्ही आरशात पाहता स्वतःला जेव्हा सांगता का अरे विकास सर तुम्ही 5 वजन कमी केले, कसं वाटतं सर याच्याविषयी? एनर्जेटिक वाटते सर, एनर्जेटिक. आणि दिवसभर सर मी वर्गामध्ये गेल्यानंतर कधी सर बसत नाही सर. की पहिल्या तासापासून शेवटच्या तासावर मी वर्गात गेलो तर 1 मिनिट वर्गात सर बसत नाही. एवढी एनर्जी सर, उत्साह असतो सर.
सकाळी मी कधी कधी जेवणही करत नाही, की दुपारा 1-2च्या टायमाला जेवण करतो किंवा कधी कधी मी संध्याकाळी पण करतो सर. पण कधीही मला आळस आल्यासारखं वाटत नाही. खूप फ्रेश वाटतं सर, खूप दिवसभर पूर्णपणे एनर्जेटिक वाटतं सर. तो सरांनी 110 किलोग्राम वजनावरून 85 किलोग्राम वजनावरती सर आलेले आहेत आणि ते पहिल्या फक्त 3 महिन्यामध्ये, राईट सर? येस सर. आणि आता सध्या ते मेंटेन करून स्वतःला आणि हेल्दी आहेत, ऍक्टिव्ह लाईफस्टाईल जगतायत ते. सर वय किती सर तुमचं? 47 आहे सर, 47. 47 वर्ष वय. वयाच्या 47 मध्ये सरांनी 25 किलोग्राम वजन कमी करून दाखवलंय. सर तुमची ज्यावेळेस आता 25 किलोग्राम तुमचं वजन कमी झालेलं आहे, तुमचे जे स्टाफ मेंबर आहेत किंवा तुमचे गावातले व्यक्ती ते ज्यावेळेस तुमच्याकडे पाहतात तर त्यावेळेस त्यांना सर कशा प्रकारचे मोटिवेशन येतं, विद्यार्थी म्हणजे ते काय म्हणतात सर त्याविषयी? की सर हे तुम्ही कसं केलं, की सर मी एवढे वजन होतं एवढं कसं काही कमी केलं? मी त्यांना सांगितलं की दररोज पहाटे मी लवकर उठतो आणि दररोज व्यायाम करतो आणि त्याचबरोबर एन्जॉयही करतो, म्हणजे डान्सही करतो आणि आनंद घेतो सर आयुष्यामध्ये. आता सर सर हा एन्जॉय, हा डान्स याच्या अगोदर कधी सर लाईफ मध्ये होता का सर 47 वर्षाच्या अगोदर? तर माझ्या आयुष्यात सर मी कधीही डान्स नव्हता केला, पण जेव्हा आपली रॉयल फॅमिली जॉईन झाली सर तेव्हा मात्र मी डान्स केला सर. कधी माझ्या आयुष्यात जिंदगीमध्ये सर 1 मिनिटही मी कधी माझ्या लहानपणामध्ये पण नाही सर आणि 47 वर्ष होईपर्यंत कधी मी डान्स नव्हता केला. पण जेव्हा रॉयल फॅमिलीमध्ये आलो तेव्हा मात्र मी एन्जॉय करू लागलो सर. येस सर. सर आता सध्या तुम्ही वजन तर 25 kg कमी केलेलं आहे, मग आता सर न्यूट्रिशन शेक आहार वगैरे हे तुम्ही चालू ठेवलेलं आहे? येस सर, घेतोय सर, घेतोय. क्या बात आहे, वाव वाव, ग्रेट. सो लक्षात घ्या सगळेजण, हा आपण जो घेत आहोत हा ब्रेकफास्ट आहे, हा अन्नाच्या बदली अन्न आहे. तर माझा सगळ्यांसाठी एकच प्रश्न आहे बघा, विलास सरांचं लाईफ 115 किलो वरती कसं असेल तुम्ही कल्पना करा. 25 किलोग्राम हाडाचा सांगाडा तोच आहे त्यांच्याकडे, तो बदलला नाही. हाडाचा सांगाडा तोच आहे, त्याच हाडाच्या सांगाड्यावरती 25 किलो ते फॅट घेऊन चालत होते. त्यांच्या शरीराला 25 किलो साठी ब्लड सर्क्युलेशन आणि सर्व काही बॉडी फंक्शनिंग एक्स्ट्रा करावी लागत होती. आज त्यांचं वजन 25 किलो कमी झालंय. जे खाऊन वजन वाढलं होतं, जे खाऊन त्यांचं वजन वाढलं होतं, तेच जर का त्यांनी जर का आता पुन्हा नंतर 25 किलो कमी झाल्यानंतर जर का खाणं जर का चालू ठेवलं असतं किंवा तीच लाईफस्टाईल त्यांनी सरांनी सांगितलं की हॉटेलमध्ये गेलं असतं, हॉटेलवालाच डायरेक्ट विचारायचा हे आणू का सर तुम्हाला, म्हणजे तसं जर का चालू ठेवलं असतं तर सरांचं आज काय झालं असतं. मग जे खाऊन एखादी गोष्ट चांगलं खाल्ल्याच्या नंतर जर का तुम्हाला चांगला फील झालाय तर ते चांगलं तुम्ही किती वेळ खाऊ शकता? लाईफ टाइम खाऊ शकता ते. सर निश्चितपणे तुम्ही जो आज तुमचा अनुभव जो शेअर केलेला आहे खूपच सर्वांना मार्गदर्शन करणार होता. सर तुम्ही आज 1.5 वर्ष झालं कंटिन्युअसली आहार घेतायत, सकस संतुलित आहार, आणि तुम्ही सांगतात की मला फ्रेशनेस माझा वाढलेला आहे याच्यामध्ये. तर अगोदर जे सर तुम्ही अगोदर कोणता नाश्ता करायचा सर आपल्या फॅमिलीमध्ये येण्याच्या अगोदर? अगोदर चहा, बिस्किट, खारी, टोस्ट सर भरपूर सकाळी व्हायचं सर क्लासला जाण्यापूर्वी. की बिस्किट पुढे घेतली की सर 2-2 बिस्किट पुढे एका वेळेस मी खातो सर. पार्ले बिस्किट जे होते ते 5 रुपये वाले. म्हणजे त्याच्यामध्ये ग्लुकोजचं प्रमाण बघा कसं आहे, किती आहे, आणि तितकं ग्लुकोज जर का आपल्या बॉडीला जर का मिळत होतं तर ते लगेच आपण खर्च करत नव्हतो. मग तेच ग्लुकोज पुन्हा नंतर आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज ज्यावेळेस पातळी वाढते तर शुगर डिटेक्ट होण्यासाठी सुरुवात होते आपल्याला, किंवा आपल्या शरीराला अतिरिक्त आपण वजन वाढण्यासाठी जे घटक आहेत तर ते कमीत कमी असे जे आपण जे पदार्थ खातो चेंजेस नाही तर त्या पदार्थातून देखील आपल्याला होतात. तर सर तुम्हाला ऍडिशनल म्हणजे ज्यावेळेस 115 किलोग्राम वजनावरती त्रास कोणचे होते सर? सर त्रास वगैरे काय नाही, फक्त थोडस डलनेस एवढंच सर वाटायचं, बाकी त्रास वगैरे काही नाही सर. आणि या 1.5 वर्षामध्ये कधी एकही गोळी खाल्लेली नाही किंवा सर इंजेक्शन मी घेतलेलं नाही सर अजून या 1.5 वर्षात. आणि डेली सर वर्कआउट करता सर? हो डेली करतो सर. आता फॅमिली बरोबर तुम्ही जॉईन झालात, तुमच्या घरातले फॅमिली मेंबर काय करतात सर? ते जॉईन आहेत का सर आपल्या घरावर? हो सर, ते जॉईन असतात सर. क्या बात आहे. दोन्हीनं वर्कआउट करतो सर आम्ही. हो. आज मॅडमने तुम्ही व्यायाम केला, ती बाहेरगावी गेले. तर पहा सर्वजण की आपण चांगल्या गोष्टीची जर का आपल्या लाईफ मध्ये जर का एंट्री झाली ना तर ती अशी असती. पहा म्हणजे सुरुवात आपण आपल्यासाठी करतो, परंतु आपल्या बरोबर आपले कुटुंबीय, आपले फॅमिली मेंबर्स, मुलगा, पत्नी, आई, वडील यांना घेऊन देखील तुम्ही निरोगी राहू शकता. कारण की फिटनेसची गरज केवळ आपल्या एकट्याला नाहीये, फिटनेसची गरज आपल्या पूर्ण कुटुंबाला आहे. त्यामुळे जे कुणी एकटे वर्कआउट करतात ना बॉस, तर त्यांच्यासाठी मी हेच सांगणं आहे माझं
की तुम्ही तुमचे लाईफ पार्टनर असेल, तुमचा मुलं आहेत तुमची, सरांना वयाच्या 47व्या वर्षी फॅमिली इंट्रोड्यूस झाली, परंतु तुमच्या मुलांकडे तुमच्याकडे कदाचित वेळ आहे, अजून खूप लवकरचा वेळ आहे. तुम्ही तुमच्या मुलाला वयाच्या 25व्या वर्षी, 30व्या वर्षी, 15व्या वर्षी ही फॅमिली इंट्रोड्यूस करून देऊ शकता. कल्पना करा, तर 18 महिन्यामध्ये सर इतका जबरदस्त एनर्जी फील करतात, सांगतात की मी आजपर्यंत जे केलं नाही तर ते आता इथं करतोय. तर मग तुमच्या मुलाला जर का वयाच्या 18व्या वर्षी जर का तुम्ही जर का ही फॅमिली जर का ही लाईफस्टाईल जर का त्यांना गिफ्ट देतात, सकाळी दररोज उठणं, सकाळी एक्सरसाइज करणं, सकाळी न्यूट्रिशन घेणं, बाहेरचं फास्ट फूड अवॉइड करणं, तर कल्पना करा तो त्याच्या वयाच्या 47व्या वर्षामध्ये कसा असेल, किती फिट असेल. सो अमेझिंग सर, खूप छान वाटलं सर आपल्याबरोबर या ठिकाणी बोलून. आणि निश्चितपणे तुमचा सर जाता आता आपल्या जे फॅमिली मेंबर्स आहेत तर त्यांना काय संदेश द्याल सर? की सर सर्व सदस्यांनी किंवा सर्व रॉयल्स फॅमिली बंधू भगिनींनी की कायमस्वरूपी आपल्या या फॅमिली जॉईन व्हावं आणि आपले जसे कोच सांगतील त्या पद्धतीनं आपण त्यांचं ऐकावं. कारण का की आपले कोच हे आपल्या आई वडिलांनंतर काळजी घेणारे आपले तेच आहेत, त्यामुळं त्यांचं आपण ऐकावं आणि त्यानुसार डेली वर्कआउट करावं. त्याचबरोबर जे न्यूट्रिएंट्स आहेत सर ते आपण दररोज घेतलं की निश्चितपणे आपण हेल्दी आणि फिट लाईफ जगू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने आपण आपला सगळं संतुलित आहार घ्यावा आणि दररोज वर्कआउट करावं. नक्कीच. हॅलो, हे कोण सांगताय लक्षात घ्या सर, एक सेकंडरी स्कूलचे सिनियरला या ठिकाणी शिक्षक आहेत. भाई एक टीचर है, वो टीचर बता रहे हैं कि भाई नम्र बनो अपने कोच के प्रति, अपना कोच जो बोलेगा वैसा ही करना है. बरेचसे जण म्हणतात ए मला लय कळतं, मला लय, अरे तुमच्या समोर एक हाईली क्वालिफाइड व्यक्तिमत्व ते सांगते भाई कोच को फॉलो करना है, कोच को फॉलो करेंगे तो फिर जिंदगी बदल जाएगी. तो वही करना है बाबा, कोच को फॉलो करो, अपने जिंदगी 100% आपकी बदलने वाले. तो थँक्यू व्हेरी मच सर, खूप छान वाटलं सर. मला हे अनुभव सांगण्याची संधी दिली त्याबद्दल सर मी रॉयल फॅमिलीचं आभार मानतो सर. आणि मला अशीच भविष्यात सुद्धा संधी द्यावी अशी मी इच्छा व्यक्त करतो सर. नक्की सर, खूप खूप धन्यवाद सर.